गावात जर 1000 बागा असतील तर पैकी 10 राहिले असतील, बरोबर का 20 राहिले असतील, अशी परिस्थिती आज आहे. डबल लावणार मध्ये आपणच एकमेव शेतकरी. आणि नको रे तो डाळिंब, नको तो तेल आहे की नाही. म्हणजे लावले त्यांचे जगले नाही, ज्यांचे जगले त्यांचे फुलले नाही, ज्यांचे फुलले त्यांचे उरले. काही सर उलायपर्यंत गेलेच नाही आमच्या बरोबर, माझ्या बरोबर शेतकरी उलायपर्यंत गेलेच नाही. मग 2 वर्ष 3 वर्ष छाटणी मारायची, इत्रेल मारायची, पानगळ मारायची, काय ते सांगते कोणी सांगा तसं ऐकायचं. फुलाचे सेटिंगचे उलायचे खर्च करायचा, उलायपर्यंत उलायचं म्हणजे लय लांबचा विषय राहिला सर. म्हणजे लगीन लावायच्या आत नवरी नव्हती तिथपर्यंत गेलेच नाही लोक माझ्या बरोबरची. म्हणजे नवरी अंगाला हळद सुद्धा लावून दिली एवढी काय वेळ. पण या मटेरियलनी, या क्वालिटी मटेरियलनी म्हणजे टिकून ठेवलं. नवरी जागेवर, नवरदेव जागेवर टिकून ठेवलं आणि खुश नांदत सेटिंग केली ना, 1 टाइम सेटिंग झाली. 26/11 पावसावर धरला. पावसावर धरला. ताण बसेल होता का? नाही, ताण नव्हता. ताण बी नाही, 10% सुद्धा ताण नव्हता. आम्हाला जानेवारी मारली, आपल्या जानेवारी एंडला यायचं होतं. म्हणजे पाऊस झाला आणि मग तुम्ही काय केलं? पाऊस एवढा झाला सर, पावसाळ्यात झाला नाही, आज पाऊस झाला आम्हाला. बरं, म्हणजे पार पाणी वाहिलं. हा बर, साचलं पाणी. आणि मग आम्ही लगेच त्याच्यावर छाटणीचं नियोजन करून टाकलं, त्याच्यावरच केलं. कारण आम्हाला पुढचं मग थोडंसं बदला. तुम्ही सगळं ओळखलंय? 15 दिवसात आवरून घेतलं सगळं, छाटणी करून पानगळ मारून दिली. पहिल्या वर्ष मला सुद्धा मध्ये एका कांद्याचं पीक घेतलं ना, मला त्याची थोडं आलती अडचण. म्हणजे अर्धवट वापरल्यावर अडचण आली. तुम्हाला फोन पण केला आणि आपल्या कोकणाच्या पलीकडे गेवराईस तिथं काहीतरी कार्यक्रम होता. त्यावेळेस ती सरचं नाव आठवत नाही. हा, त्या गेवराईस तिथं प्रोग्राम झाला. मी तिथं ते प्रश्न पण उपस्थित केला, पण ते तशी चूक माझीच होती त्याच्यात. म्हणजे मला माहित नव्हतं सातत्य धरावं लागत तुमच्या सगळ्या गोष्टी. ते त्यावेळेस खंड केला होता. हा, खंड केला होता. SCT हे नव्हतं त्यावेळेस, वैदिक नव्हतं, पण कंटिन्यू नव्हतं वापरले. वैदिक आल्यापासून रोग पाहिला का? रोग आणि निवांत राहायचं, पेरून द्यायचं, निवांत राहायचं. पहिल्या वर्षी आम्हाला वैदिक बद्दल थोडी हे झालं, कारण एवढे पुढे आणि आम्हाला महाग वाटायचं. कारण त्याने रिझल्ट येतोय नाही येतोय. महाग काय वाटायचं माहिती का? 50 किलोची बॅग तीच, आणि ही एवढी हाताने असं फेकायची सवय लागली ना. बुंदी नंतर शिरा असा एवढा असा हात मोठा करायचा, एवढं द्यायचं म्हणजे खूपच. आपण पहिल्या पारंपरिक मध्ये स्लरी, जीवामृत सगळे उद्योग केले आम्ही. डोक्यावर त्या गोबर गॅसच्या स्लऱ्या वाहिलेल्या, पण कुठलीच पद्धत नाही सोडली. सगळ्या रासायनिक झाली, हाऊस ऑर्गॅनिक झाली, नंतर आता जैविक झाली, सगळं. आता मग वैदिक सेटल झाली. 2000 साली साधारण कृषी विभागाच्या मार्फत आम्हाला हरभरा बियाणं मिळालं आणि त्याच्याबरोबर अजून ट्रॅक्टर आलं. ते बकेट बॉटल अजून शिल्लक आहेत. म्हणजे तुम्ही जे त्यावेळेस सांगितलं ना गुळ आणायचा मग आणायचं, ते वाक्य मी आहे ना रात्री उठलं मला ध्यान द्यायचं, हे वाक्य काय, हे वाक्य काय. कृषी विभागाने मला नुसतं गावात नाही दिलं तर घरी आणून दिलं, कारण प्रयोग करणार माणूस आहे असं समजून मला घरी दिले ते वाटल. पण मी गुळ आणायला चालू केला मग. कारण केमिकलचा प्लॉटचं एक आता सांगतो, ते समोर थोड्या अडचणीचा मुद्दा आहे तो. वापरतोय मी SCT, पण ते म्हणते आमच्या प्रोजेक्ट आमच्या याच्यातून चाललंय, गायडन्स नुसार चाललंय असं लोकांसाठी बोला. आता हे बघा आता कसं करायचं. आम्ही वाहतोय कृषी अमृतच्या, आमचा खर्च करतोय, ते सांगतात केमिकलचं. कारण कोणता प्लॉट म्हणते त्यांचं ट्रायल प्लॉट कारखान्याकडे 2023-24 साठी ना हा एक त्यांच्या मार्गदर्शन, म्हणजे एक आयडियल प्लॉट साठी ते नाही, म्हणजे मटेरियल आपलं वापरते. त्यांना ते सांगत सुद्धा नाही मी, कारण त्यांना ते केमिकल त्यांचं तक्तात सरकार केमिकल येतोय, तो वापरलो ते वापरून पाहिलेले ना आपण काय काय होतंय ते. आणि ते उलट ते मी तर म्हणतो ते खताचे भाव वाढ राहिले, चांगलं करून राहिले ते लोक. कसं बोलले आणि हे जर मी बोलला असतो उलट वाटलं असतं, यांचा धंदा झाला पाहिजे. अरे बाबा तू तर काय सांगू तुला, तू जर मातीमध्ये विष पेरीत राहिला तर एक दिवस तुझ्या विष खायची पाहिजे.
नाही लोकांनी सुरुवातीला आम्हाला निगेटिव्ह पण केलं ना ह्या आपल्या वस्तूपासून. तेच निगेटिव्ह झाले. हा ज्यांच्या समजा माध्यमातून थोडंसं आम्हाला Guidance भेटलं, दिशा मिळाली, प्रेरणा मिळाली, मटेरियल मिळालं तुम्हाला. त्याच लोकांनी निगेटिव्ह करायचा पण प्रयत्न केला ना. हे आता लई कंपन्या पण मी त्यांना एकच म्हणायचो ते म्हणले असेल आता ही जुनी झाली नाही हे काय बोगस आहे असं तसं बोलायचे ना. आता बोगस आता. पण मी काय म्हणायचो आपल्याला कोणाचं घेतलं ना आपलं कोणाच तरी घ्यावंच लागणार आहे ना. हा. कोणाचे तरी म्हणजे कोणत्या तरी कंपनी कंपनीचं घ्यावंच लागणार. कुठं तरी गेलो तर आपल्याला घ्यावंच लागणार आहे. मग एक कंपनीचा आपण पूर्ण वापरून बघू ना. त्याचं पूर्ण कस काढू. हा पूर्ण वापरू ना. हा इथे एअर खंड तिथे एअर खंड एक एअर 10 फुटाच्या पुढे. कारण अर्धवट मध्ये काय फायदा होणार 10 फुटाच्या पुढे जर एअर नाही खणल्या तर तुमच्याकडे फक्त खड्डे राहतात. फक्त खड्डे राहते ना पाणी राहणार. आपल्याला गुतायला. त्यांनी फक्त त्यांनी फक्त खड्डे करून ठेवले आणि असे खड्डे खाणारे कधीच पाण्यापर्यंत पोहोचत नाही. पाणी म्हणजे काय माहिती का लक्ष्मी. निगेटिव्ह लोकांनी खूप करायचा प्रयत्न केला. त्यांना वाटतं ना तुम्ही बी खड्डेच खाल्ला त्यांच्याबरोबर तुम्ही खूप निगेटिव्ह करायचा प्रयत्न केला पण आपण त्या निगेटिव्हिटीकडे गेलोच नाही. आपल्याला म्हणजे मनातून आवड होती ना. हेच सामान्य शेतकऱ्यांनी शिकायचं आहे की सत्य जे आहे ना सत्य हे तुम्हाला तापवतं आणि असत्य राहतं ना हे तुम्हाला गारवा देतं म्हणून लोक तिकडे वळता. बरोबर. तुमच्या यशाचं रहस्य काय माहिती का. लक्ष्मी त्याच्या दारामध्ये येते ज्याच्याकडे ज्ञान आहे म्हणजे नारायण आहे. बरोबर. तुम्ही जे व्हिडिओ पाहता ते जे म्हणले मी दोनदा सलग पाहतो. सलग पाहिलं मी. आज तुम्ही युट्यूबवर जा अनालिसिस मध्ये सर्च रिपोर्ट निघतो व्हिडिओ असतो 40 मिनिटाचा आणि पाहतात 4 मिनिटं. हे अर्धवट राव आहे ना यांच्यामध्ये फक्त तात्या विंचूच घुसू शकतो. ते मला सांगा ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी लिवली किती जणांनी ती ज्ञानेश्वरी वाचली आहे. बरोबर. अरे पारायण करते लोक वर डोळे पानं पलटी ते पानं पलटायचं काम चालू. नमो ज्याद्या ओम प्रतिपाद्या बरोबर. माझी मराठी आहे बोल कौतुके आणि सगळं. आणि ह्या पण खात्रीपूर्वक म्हणू शकतो बरं का फरक नाही पडला नाही लोकात काहीच. म्हणजे तुमचं परिवर्तन होणं गरजेचं आहे. तुम्ही जर SCT वैदिकचे व्हिडिओ जर बारकाईने पाहिले ना तुम्हाला सांगतो एकही शेतकरी फेल नाही जाऊ शकत पण ते व्हिडिओ तुमच्यात उतरले पाहिजे. लोकांना काय वाटतं सर एवढे व्हिडिओ तयार करता आणि काय करायचं ते सांगतेच नाही. आता आमचं 5 मिनिटात सांगून देतो तुला काय सांगू पण महत्वाचं बरोबर आहे की नाही. 5 मिनिटं तुम्हाला तो जर कळत असतं तर आम्ही करे कपाचा काल सांगत बसू. करे कपाचा करे करवंदीचा करे करवतीचा करे कार्बनचा कार्बनचा हे महत्वाचं हे ज्या वेळेस कळन का त्याच वेळेस हे नाही तर NNPK बघितलं का तुम्ही जे सांगितलं होतं ना जे टनाने लागत आहे ते ग्रॅमने टाकायचं काम चालू आहे आणि जे ग्रॅमने लागत आहे ते टनाने टाकायचं सगळं उलट सुलट. शिक्षण याला म्हणते शिक्षण. अरे तेव्हापासून ते आम्हाला ते थोडं हेच रहस्य व्हिडिओ मध्ये. सर पाहतीने लोक तुमची व्हिडिओ ऐकली असतील त्यांनी संध्याकाळी म्हणजे आपलं दुसरं कामच नाही आजही बी नाही म्हणजे कंटिन्यू तुमचे शॉर्ट व्हिडिओ असो फुल व्हिडिओ असो मोठे लॉंग व्हिडिओ असो काय असो. पहिल्या 5 वर्षात आम्हाला काय चाललं हेच कळत नव्हतं म्हणजे ओळखच नव्हती. हा बरं तेव्हा तुमच्या बागेत काय चाललंय काय कळत हा म्हणजे ते आता ते म्हणलो ना मी त्यांनी सांगायचं उलटावरून तुम्ही आम्ही शेळ्या वळायच्या झाडाला काय होतंय झाड काय बोलतय ना त्याची भाषाच नाही कळली आम्हाला. जो पण झाडाची भाषा नाही कळली तोपर्यंत तुमचं शोषण झालं. शोषण म्हणजे फक्त खिसे मोकळे करून टाकले पहिल्या 5 वर्षात. बरं मग आणि मग त्याच्यानंतर 19ला निम्म्यात आल्यावर SCTचं माहिती मिळाली ना बरोबर तर तिथून बदल केला आम्ही. तर एवढा आपल्यातून बदल भेटला का आपल्याला त्या वर्षी 600 झाडातून 40 टन डाळिंब हातात भेटली. 600 झाडांमध्ये 40 टन आणि त्याच्या अगोदर किती टनापर्यंत जायचे तुम्ही. 12-15 टनाच्या पुढे एकदा बी गेलं नाही. काय बात करता. तुम्हाला देव प्रसन्न करायचा ना आधी कुटुंबातले माणसं प्रसन्न करा. बरोबर. आधी ती माय माऊली गाय तिला प्रसन्न करा. बरोबर आहे की नाही. तुमच्या गायीचंही पुरव ना बाईचंही पुरव आहे ना आणि या माईचंही पुरव आहे ना. तसंच झालं. हीच माती ना इथं नांगर उभा राहत होता ट्रॅक्टर. ही आमची जमीन कडक झाली अगोदर एवढी कडक झाली ना आमचा नांगर चालत नव्हता. 40 कांड्याचा ऊस डोक्या इतका होता. ह्या रानात आपण उभं राहिलो या डोक्या एवढा. ती कांडी होती का बांडी. मग आम्हाला तेच वाटलं फक्त गरज ही बदलाची म्हणजे ही शोधाची जननी शोधाची जननी. तुम्हाला तुम्ही एवढे त्रासले होते की नांगर मोडायची वेळ यायची ऊस पिकत नव्हता. मग आता जगायचं कसं. ट्रॅक्टरवाले आरडून ओढून जायचे डिझेल जास्त लागत आहे असं होतं. आम्हाला कळत नव्हतं ना गोष्टी काय होतं इथं हेच कळत नव्हतं ना. पाण्यात ऊस वाळलेले आमची. पाण्यात ऊस वाळे सर भरले पाण्यात खाली पाणी साचलेलं आहे आणि ऊस वाळलेले. नापीक सारखी ज्याच्याकडे पाणी नाही त्याचा वाळला तर समजू शकतो. पण जरी पाणी भरून डुबूक योजना आहे
हा. डुबुक योजनेतून हा ओम फट स्वाहा करतोय. हा? आणि मग तिथं आम्हाला बदल करायला विचार लागला तुम्हाला की हे काहीतरी वेगळी गडबड हा काहीतरी वेगळी गडबड आहे. ती गडबड म्हणजे जे मी सांगत आलो आतापर्यंत याला टॉक्सिसिटी म्हणतात. जमिनीमध्ये पीएच वाढला, एसी वाढला, क्षारता वाढली, त्याच्यामुळं ते पाण्याचा चटका बसतो. कर्ब आम्ही खूप ऐकायचो पण इतर लोकांना आम्हाला कर्बापर्यंत त्या संकल्पनेपर्यंत पोचतच नाही आलं आणि ते आम्हाला सापडलं शेवगाची मीटिंग मध्ये. सेंद्रिय कर्ब काय आहे? आम्ही पेपरला वाचायचो किंवा इतर कार्यक्रमात ऐकायचो लोकांचं, कळायचं नाही. पण ते कळत नव्हतं. आणि इतर कंपनीचं असं आहे का त्या काही गोष्टी सिक्रेट होणार, हे आमचं हे वापरा, फक्त आमचं हे वापरा. काय वापरलंय तुम्ही, त्याच्यात काय गरा टाकलाय का साखर टाकलाय आम्हाला काही माहित नाही, काहीच माहित नाही. शिरा गोड लागतोय, तेरी बी चूक, तो कशाने गोड लागतोय काहीच माहित नाही, काही घेणार नाही. आहे की नाही? तळ दाखवणार, फक्त पाणी टाकायचं, तळ दाखवणार नाही. तुम्ही शेतीला अशा स्टेजला आले होते का आता संपलं म्हणजे खर्च शेतीचाच खर्च निघत नव्हता. मग तुम्ही त्यावेळेस डाळिंब लावले? त्यावेळी डाळिंब लावले. पण डाळिंबामध्ये 5 वर्ष असेच गेले. डाळिंबामध्ये डॅमेज. हा, ऊसामध्ये डॅमेज. आता काय करायचं? मग काय करायचं? मग असं मोबाईलच्या माध्यमातून थोडं शोध घेता साक्षात रामाची गाठ झाली. तेवढे पैसे कधीच पाहिले नव्हते. 18 लाख म्हणले होते पिकात सर. 40 टन माल. किती वर्षात पाहिले पैसे? 67 वर्षात. त्यावेळेस कमी होता समजा. तुम्ही त्याच्यापेक्षा जास्तीत पैसे किती पाहिले होते? एवढे मी कधीच पाहिले नाही सर. ते व्यापारी आले माझ्याकडे, 3 लोक बसलेले होते. ते वेगवेगळे ते म्हणायचे 2 ठिकाणी 3 ठिकाणी बसले ना, ते म्हणजे डन ना करू त्यांचं सगळं, हे म्हणे डन ना करू त्यांचं सगळं. माझे इथं त्या मला व्यापारी म्हणायचे 3 लोक होते. त्याचा सतीश कुमार स्वतः होता आणि फिक्स करू नका, इज्जत. आणि सर मी त्या सतीश कुमारला नंतर जाऊन भेटलो मार्केटला. म्हणलं सेठजी, त्यावेळेस मी तुम्हाला नाही देऊ शकलो माल, पण मला मालाची माझी परिस्थिती मला माहिती होती काय ते. कारण माल किती निघा, मला ते उक्त म्हणायचे. ते आल्याबरोबर एक जण म्हणे 12 लाखाला, हे माहिती हा म्हणून टाक, हा म्हण हो म्हण, हा म्हणून टाका. 12 मध्ये तुम्ही खुश पण मी म्हणलं याच्यात रडर होणार आहे. माल जास्त निघाला तर मी रडणार आहे, कमी निघाला तर तुम्ही रडणार आहे. बरोबर. काटा समोर ठेवायचा आणि रेट करायचा. बरोबर. आणि मग ते 55 रुपयाचा भाव ठरला. माल सगळं होते. 18 लाख रुपये झाले. 18 लाख रुपये. 32 टन माल आपल्या शेड मधून गेला. काय म्हटलं पप्पाला? काय म्हणलं? गाडी घ्यायची. मोठी गाडी म्हणजे लहान बाजारातली गाडी खेळायचं वय, मागायचं वय, आणि डायरेक्ट मोठी गाडी. आणि छोटे शेतकरी तसे आपण मोटरसायकली पर्यंत पोहोचतोय की नाही इथपर्यंत हा अपेक्षा म्हणजे अवघड होती. जे काही दुकानदार तुम्हाला माल द्यायचे ते दुकानदार सुद्धा बंद झाले ना? बंद झाले म्हणजे सोलिबेल 2019 पासून 0. हो, लगेच सोलिबेल बंद झाले, पण तुमचं पूर्ण बंद आहे. म्हणजे हे मला जे मी जिथून आणत होतो ना, ते लोक म्हणते तुम्ही इकडून तिकडून चालू केलं कुठून तरी. म्हणजे त्यांच्या काउंटरवर सोलिबेलला काय जात नाही ना आपण. अच्छा, म्हणजे केमिकल वाले तुम्हाला काय आणले, तुम्ही दुसरीकडून कुठून तरी चालू केलं. तुम्हाला माहिती तुम्ही कुठूनच वापरली आणि आपण कुठून आणतच नाही. मग गेल्या 5 वर्षात तुमचं वॉटर सोल्युबल बंद? 100%. मागच्या वर्षी पहिलाच 12 होता. पहिल्या 12 मध्ये एवढा सुपर माल होता सर. रेट 50-55 पर्यंत घेत होते बाकीचे. आपलं 81 रुपये जागेवर घेतला. 81 प्रकृतीचे चुकीचे आदर्श कसे काय घेतात लोक? मला मग हे जे लोक आहेत ना बाकी खालून वरून आग लावायची आणि वरून झाकण धरायचं देऊन रासायनिक खत काय? बरोबर. आग नाही 100%. आणि वरून काय उष्णतेची आग. मग खालून आग आणि वरून आग, मग वरून छत्री धरून काय उपयोग? म्हणजे खाली तव्यावर बसवायचं आणि छत्री धरायची. खालून गरम लागतं म्हणायचं. भाजीपाला पिकात तवाच खाऊन येते. काका बरोबर आहे की नाही? तवा थंड करा ना खालचा. आणि लोक आम्हाला म्हणते तुम्ही काहीतरी जादू करता. काय जादू करतोय आम्ही? म्हणजे त्या अख्ख्या गावात तुम्ही एकटे चांगले आहे ना? म्हणजे आम्ही फवारती ना, त्यांना असं वाटतं हे फवारती नाही म्हणून ना. त्यांना असं वाटतं वेगळं काय, म्हणजे काही यांना काहीतरी येत आहे, यांना काहीतरी भानामती सर. स्थितीमधीची भानामती.
गेल्या वर्षी भाजीमध्ये शेपू आता असा एक अनुभव दिला आपल्याला. मार्केटमध्ये वाट पाहतात लोक आपली. या बाबांना विचारा. 30 रुपयाला किलो, 35, 36 रुपयाला किलो, 40 रुपयाला, 41 रुपयाला किलो, 45 करा, 46 रुपयाला किलो, 50 रुपयाला किलो, 51 करा, 51 रुपयाला किलो, 51 रुपयाला किलो. शेपूचे 4 खोडवे झाले. त्याला काय मत वाचली होती का? शेपूचे सर 4 खोडवे झाले. खोडवे 4 खोडवे मार्केटमध्ये. आणि आमचं प्रॉपर गाव तसं मोठं आहे. गावात लोक विचारायचे किती लावलेलं शेपू. पेरलेलं होतं ऍक्च्युअली 10 गुंठे. आम्ही म्हणायचो पहिला संपला, दुसरा चालू आहे. खोडवा जरा म्हणावं ना, लोक म्हणजे खोडवा शेपू मध्ये. सांगा तुम्ही 5 वर्ष तप केलं, तुम्ही बोलून देत नाही मला सुद्धा. त्यांच्याकडे प्लॉट दार ठीक सर माझ्याकडे दारे ते धरतेत. बरं आणि बरं का सर, दार्याला जायचं दावत म्हणे राम सर यायची म्हणलं श्रीराम माझं इथंच आहे, तिकडे काय जाऊ दे. आहे की नाही? बार ते सात खरी असा. एक मिनिट मला सांगा, लोकं गाडी पाहते का झेंडा पाहते? खरं सांगा सर झेंडा पाहते का नाही? मग झेंडाचे ना. आता इथं आता परिसरात मोकळेच आहे ना. डुकर सगळे लोक डुकराला सॉइल चार्जर डुकर अजिबात येत नाही आम्हाला. आम्ही ऊस खरं होतं ना, एक सुद्धा कोबी टोकरला अशा ठिकाणी कोबी लावला सर. तिथं डुकराचं थैमान आहे. वस्ती म्हणजे काही शिल्लक नाही राहणार बुवा. काही शिल्लक राहणार नाही. तिथं कोबू इतका भारी आला कोबीला डुकर टाकले. सगळं लावलं नाही. अजिबात नाही. खर्च जास्त करून टाकला मी इतर कामात. म्हणजे तुम्ही गुंतवणूक जास्त केली. चांगली गोष्ट आहे. फक्त एवढंच गुंतवणूक करताना एक लक्षात ठेवायचं, जर बागेनी जर समजा 10 लाख दिले तो 2 लाख बाजूला काढून ठेवायचे. 20% कायम त्या झाडासाठी बाजूला काढून ठेवायचे. जमीन म्हणजे लईच मोकळी झाली जमीन. आम्ही अगोदर म्हटलो ना, नांगर चालत नव्हता. आता नांगर तर चालतोयच, पण जमीन आहे ना एवढी पोकळ झाली ना. ट्रॅक्टरवाला कधी कधी म्हणतो आता आपण आपण कोबीच्या रानात जाणार आहे. तिथं गेल्या वर्षी म्हणजे 12 महिने झाले नांगरलेले नाही. तिथं 4-5 पिकं झाली बारीक बारीक. नांगरलेलंच नाही. आता हे समोर येतं आमचे बाबाजी, नांगरलेच नाही. केमिकल वाल्यानी त्या मूळ गाभ्यापर्यंत जाऊनच नाही दिलं सर. हे जे गिन्नी गवत आहे ना 2019चं गवत आहे. बापरे. बर हाईट पण तुम्ही हाईट म्हणजे एवढं उंच आहे ना ते. ह्या बाजूला राहिला तर शेत झालं. हे मागं सर आलं त्यावेळेस इथं होतं. त्या केबल मध्ये घुसत होतं ते. आणि 5-5 वर्ष गिन्नी गवत चालत नाही. म्हणजे लाईटच्या केबल मध्ये घुसत. हा वर्ष एवढी हाईट नाही त्याची. अमृत लई चालतं एवढं चाललं ते. आम्ही शेवगाला टाकून पाहिलं होतं सगळीकडे. हा इतक्या शेंगा सर पाहिलं होतं. त्यावेळेस शेंगा नव्हत्या. इतक्या शेंगा. एवढ्या शेंगा म्हणजे चित्र काढले म्हणे. माझ्याकडे फोटो येते. चित्र काढले म्हणे. जमिनीवर शेंगा असे झोपत होते. सगळं हे वापरल्यावर म्हणजे 100 किलो शेंग. एखाद्याला 100 किलो शेवगा. शेंगा बाकीच्यांचे वावर बसतील. कारण वांग्यामध्ये ना सर आपल्याकडे वांगे होते इथं. त्या वांग्याने असं एक सिद्ध केलं, सगळे वांगे असायचे समजा बाजारात. आणि आपले वांगे सलग 12 महिने चालू होते. प्लॉट सर 12 महिने चालला. आणि फक्त इथून गावात न्यायची सेपरेट. इथून त्यांची नेलेले मोजलेले असायची. फक्त द्यायची हे यांची द्यायची हे यांची द्यायची ठरलेले. म्हणजे आणि हे कसं फक्त या प्रोडक्ट मुळे. कोणी येत नाही का तसे तुमचे पाहुणे आलते जीवाणू वापरा मित्र कंपन्यांवाले? खूप येते पण ते त्यांच्या आतून एवढं केमिकलच्या असं कोरीव शिक्का झालेला आहे ना. ते पुसूस शाखा डीएनए घुसलेले कमीच व्हाय ना ते. असं ते काय म्हणतं म्हणजे पाहिल्यावर तुमचं सनबर्निंग येईल असं काहीतरी औषध मारा. सनबर्निंग येईन असं येईन असं. मग मी काय बोललो आता नाही ना तुमच्याकडे. खरं नाही तर म्हणलं मग तुम्ही सगळ्यांबरोबर नाही वाटते ना. तसं नाही सगळ्यां आलेलं आहे ना. तुमच्याकडे आलं पाहिजे. मग आलं का ते मग ते घालवायला औषध देतील. औषध देतील नंतर घालवायला औषध. राम राम. जय श्रीराम. राम राम. शेतकरी मित्र, आपण तब्बल 5 वर्षांनी या ठिकाणी परत आलोय. बरं. 2019 मध्ये आपण या ठिकाणी आपण भेट दिली होती.
आणि मला वाटतंय त्यावेळेसपासून ज्यांनी सुरुवात केली आणि तो एक वारसा पकडलाय, तो वसा धरलाय, तो आज पण त्यांनी लावून धरलाय. कंटिन्यू आज जर चांगला अभ्यास केला तर पंचक्रोशीमध्ये नेवासा तालुका आहे, परिसरामध्ये या 2-4 तालुक्यांमध्ये जे डाळिंबाचं प्रमाण होतं पाथर्डी शेजारी आहे, म्हणजे शेवगाव, पाथर्डी आणि नेवासा ह्या त्रिकोणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डाळिंबाची लागवड होती 5 वर्षांपूर्वी. आणि आज जर तुम्ही त्याचा जर अभ्यास केला तर मला वाटते त्यापेक्षा 10% पण राहिली की नाही, मला शंका आहे. खूप निघून गेले. बरोबर आहे. म्हणजे गावात जर 1000 बागा असतील तर पैकी 10 राहिले असतील, बरोबर, का 20 राहिले असतील, अशी परिस्थिती आज आहे. डबल लावणार मध्ये आपणच एकमेव शेतकरी. म्हणजे त्याच्यानंतर लोकांनी उपटले सगळ्यांनी थांबले आणि पुन्हा थांबून घेतले आणि जे लागवड करणारे त्यांची संख्या पूर्ण थांबली. ताबडतोब लावलं लगेच. तर तुम्ही ताबडतोब परत लावला. गेल्या 5 वर्षामध्ये डाळिंबाच्या बाबतीमध्ये विशेष करून फार मोठा बदल या तिन्ही तालुक्यांनी पाहिला. नगर जिल्ह्यामधले हे तालुके आहेत. बरोबर. तर दुष्काळी भाग आणि त्यातल्या त्यात पाण्याचं प्रमाण कमी आणि जमीन हलक्या दर्जाची, त्याच्यामुळे डाळिंबाकडे लोक वळाले. सुरुवातीला उत्पन्नही भरपूर निघालं. त्या काळामध्ये अवकाळी पाऊस जास्त नव्हते. त्या काळामध्ये जास्त उन्हाळा कडक होत नव्हता. बरोबर. 40 डिग्रीच्या पुढे कधी टेम्परेचर, कधी या म्हातारांनी 35 डिग्रीच्या पुढे टेम्परेचर पाहिलं नाही. उन्हा तानाची लिंबाखाली असे उताने पडले का 4 वाजताच उठायचं टाकलेले आणि आता मात्र परिस्थिती अशी, झाडाखाली सुद्धा दम निघत नाही. बरोबर. आणि 8 वाजताच सर, म्हणजे सकाळी 8 वाजताच उष्णता सुरू होते. पूर्वी 10 वाजेपर्यंत काही वाटायचं नाही. लोक सकाळी आवतं घ्यायचे आणि 10-11 वाजेपर्यंत नांगरायचे, वेत घालायचे, हिवत घालून मस्तपैकी दिवसभराचं काम करून 4 वाजता उठायचे, परत आवताला लागायचे, 7 वाजेपर्यंत आवत हाकायचे. अशा प्रकारे कार्यक्रम चालायचा उन्हाळ्यामध्ये. हा माझा अनुभव आहे आमच्याकडचा. बरोबर. आणि तोच अनुभव पूर्ण या भागामध्ये होता. 100%. मग डाळिंबाका वळल्यावर सुरुवातीला पैसे झाले. 1-4-5 वर्ष 10 वर्ष सगळ्यांनी मजा केली आणि तिथून पुढे सजा सुरू झाली. मागच्या 5 वर्षामध्ये त्या सजेचा परिणाम आज दिसतोय की डाळिंब नामशेष झाले या भागामध्ये. आणि अशा नामशेष झालेल्या परिस्थितीमध्ये सगळ्यात भयंकर म्हणजे मर आणि तेल्या. मर, तेल्या, खोडकीड या समस्यांना डाग, इकून तिकून आले तर डाग, या समस्यांनी ग्रस्त अशा भागामध्ये तुम्ही डाळिंब टिकून ठेवलं. नुसतं टिकून नाही ठेवलं तर ते उत्साह साजरा करताय. म्हणजे त्याच्याकडे बघितलं असं वाटतंय की सर मी आनंदी आहे, तुम्ही कसे आहात, मी तर मजेत आहे, असं मला ते म्हणतंय. बरोबर. तुम्हाला काय म्हणते? 100% बोलतो मी, आमची संग झाडं बोलतात, प्रेरणा देत झाड ते बोलतात आमची संग झाडं. ते लोक म्हणतात राम सर आहे ना भानामती करते लोक. आणि त्यांच्यासमोर माणसं उभे राहिले का काही पण बोलते म्हणे लोक. म्हणजे झाडं आमच्यावर बोलते, झाडं तुमच्या कोणत्या भाषेत बोलते, त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचं गारानं कसं मांडित आहे. आता हे गारणं मारलं नाही तर काय केली नाही. ते तुम्ही आम्हाला चांगल्या पद्धतीने खायला देताय, आम्ही तेवढं तुम्हाला सांगावं. झाडं किती आहे सगळे? 560 होते. बरं, 560 झाडांमध्ये 10 झाडं गेले. बरोबर आहे ना? तुम्ही एक पायलीभर हरभरे भेट घातली, त्याच्यामधले मुठभर कुचीर निघाले. मग भाव कुचिराचा लावी त्या का हरभऱ्याचा लावी त्या? पाहिलं प्रश्न चुकला का? बरोबर आहे. तुम्ही भाव कुचिराचा लावणार का मुठभर कुचिराचा लावणार का त्या पायलीभर हरभऱ्याचा लावणार? हा, म्हणजे तुमचं लक्ष कशावर आहे? कुचिरवर असं म्हणायचं का? म्हणजे जर एखादा अर्ध झाड तुमचं गेलं असेल तर पण बाकीचे झाड एकदम म्हणजे असे बरोबर आहे स्पीड मध्ये. तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचे कारण मी सांगणारच आहे. आता मी आलोय म्हटल्यावरती निदान करून जाणार. बरोबर. तर फक्त प्रश्न कसा आहे की जे आता पण तुमचा प्रवास होता, बाकीच्या लोकांचं कसं होतं, 10 राहत होते आणि 400 जात होते. आम्ही 10 आठवून काय म्हणजे आता बाकीच्यांचं कसं आहे, कमुटभर हरभरे भिजत होते आणि बाकी सगळे कुचीर राहते. त्याला तुम्ही नाव ठेवू शकता. ती परिस्थिती या भागात झाली होती आणि म्हणून लोक डेअरिंग करत नाही. काही लोकांची एक सेटिंग शक्य नाही झाली. आता किती वर्ष आहे या झाडांना? आता दुसरा बहार ह्या भागाचा. वय किती झालं झाडांचं? 3 वर्ष झालं. आता आपण ड्रोन मधून पाहिलं, तुमचे किती झाड आहे? हे 560 झाड आहे. क्षेत्र किती आहे? 1.5 एकर. 1.5 एकर. आणि आता आपण शेजारी पाहिलं एक प्लॉट समजा या बंगल्यांच्या पलीकडे, तर तो प्लॉट आपण ड्रोन मधून पाहिला तर तो पूर्णपणे असा हिरवट आणि पिवळट दिसतो आणि हा त्या मानाने पूर्ण काळोखी भाग दिसतो. आता जनरली असं पाहिलं तर उन्हाळ्यामध्ये लोक खूप पाणी देतात आणि रासायनिक खतं पण देतात आणि ते बाग पिवळा पडून जातो. तुमचा बाग असा काळे भर कसं काय एकदम, म्हणजे फळं लाल आणि पानं काळे भर, हे काय प्रकार आहे?
पाणी आणि खताची त्या एकंदरीत जीव मिळाला आपल्या जीव मिळाला. अर्थ असल्याचा अर्थ त्यांचं काय झालं, जीव की काय पांगला. खत कमी टाकीत जीव पांगला त्यांचा. खत कमी आणि पाणी जास्त आहे त्यांचं सॉइल चार्जरीच कमाल सगळी. म्हणजे खत कमी टाकीत आहे, आहे चाललं असं खर्च कमी. त्या वेगळ्या केमिकलच्या याने जाते ते लोक म्हणजे आहे त्या पद्धतीने चालू आहे त्यांचं. पारंपरिक चालू आहे त्या आता लोकांचं. मला सांगा, काळं भोर आहे म्हणजे याच्यामध्ये भरपूर हरितद्रव्य आहे. हा. पानामध्ये काय आहे, हरिद्रव्य हरितद्रव्य. एखादं माणूस आहे चमकत असं म्हणजे हरितद्रव्य बरोबर. हा? आहे की नाही, आता चमकायचं वय आहे का? नाही, नाही, नाही. पोरं आता 7वी 8वीला गेली, आता चिमकायचं वय आहे. पण तेच झाले का बरं, खाऊन पिऊन हा खात्या पित्या घरचं आहे. तसं तुमचं झाड आहे, हा त्याला हा तेच महत्त्वाचं. भरपूर खाणं पिणं व्यवस्थित मिळालं, अंगी लागलं. बरोबर आणि ते अंगी लागल्यामुळे आज त्याची परिस्थिती चांगली आहे. बरोबर. तुम्ही SCT कडे वळाले, नंतर वैदिक मध्ये टिकून राहिले. तुमच्या बरोबरचे तर ज्यांनी दुकानं चालू केले ते बी बंद झाले. म्हणजे आपल्या बरोबरचे आता त्या बागाला, जुन्या बागाला 10 वर्ष झाले. तुम्ही 2014 लावली आपण बाग, हा, हा. 13ला. तर त्या बागाला 10 वर्ष, पहिल्या 5 वर्षात तर आम्हाला काय चाललं हेच कळत नव्हतं. म्हणजे सॉइल चार्ज ओळख नव्हती. ओळखच नव्हती. हा बरं, तेव्हा तुमच्या बागेत काय चाललंय काय कळत हा नव्हतं. म्हणजे ते आता ते म्हणलो ना त्यांनी मी, सांगायचं. त्यांनी सांगायचं, उलटावरून तुम्ही शेळ्या हा, वळायच्या. आम्ही शेळ्या वळायच्या. झाडाला काय होतंय, झाड काय बोलतंय ना, त्याची भाषाच नाही कळली आम्हाला. जो पण झाडाची भाषा नाही कळली तोपर्यंत तुमचं शोषण झालं. शोषण म्हणजे फक्त खिसे मोकळे करून टाकले पहिल्या 5 वर्षात. बर, मग आणि मग त्याच्यानंतर 19ला निम्म्यात आले SCTचं माहिती मिळाली ना, बरोबर. तर तिथून बदल केला आम्ही. हम्म. तर एवढा आपल्यातून बदल भेटला का आपल्याला त्या वर्षी 600 झाडातून 40 टन डाळिंब हातात भेटली. 600 झाडांमध्ये 40 टन. आणि त्याच्या अगोदर किती टनापर्यंत जायचे तुम्ही? 12-15 टनाच्या पुढे एकदा बी गेलं नाही. काय बात करता? आम्हाला सिटिंगला 1-2 अडचण आली. लय ना, बरोबर. 12-15 12-15 टनाच्या पुढे कधी जात नाही. 40 टनावर गेले. 40 टन. 7 लाखाचे पुढे पैसे कधी झाले नाही, त्या वर्षी 18 लाख रुपये झाले. हा हा हा, क्या बात आहे. भारी भारी भारी, लय भारी. म्हणजे सेटिंग तर झालंच, पण त्या झाडाची तब्येतीपासूनच ते रहस्य. मी शेवगावची मीटिंग अटेंड केली, चर्चासत्र पाहिलं. चर्चासत्र पाहिलं. बरोबर. अगोदर थोडं युट्यूबला यायला त्याला पाहून, पण तेव्हा माणसं थोडीशी ऐकायच्या मूड मध्ये पण राहायची. हा आता माणसं ऐकायच्या पण मूड मध्ये. नाही मग आता एका चढी शाणे झाले ना. आता आता इथं मीटिंग होती ना, लोकांना जर या म्हटलं लोक नाही येत. बरोबर. इरिकेटेड एरिया असून लोक नाही येत. गावात तरी काही कंपनी येणारच नाही, कारण त्यांना माहिती आहे आपलं काही होऊ शकत नाही. नाही होय हे शब्द खरा. त्यांना गॅरंटी झाली का सारी दुनिया करून थकलो, आता सारं करून झालं, आता देवपूजाला लागलो. ती पुरी नाही. आणि सर त्याच्यात ते ती नाही पुरी होत. होणारच नाही ना. त्या ज्याला शेतीत- संसार नीट करता येत नाही, देवपूजा काय नीट ती करावं? सुद्धा पुरी होणार नाही. हॅलो, ज्याला संसार आधी संसार करावा नेटका, आधी संसार नीटका करा बाबा. बरोबर. हीच माती ना, इथं नांगर उभा राहत होता ट्रॅक्टर. ही आमची जमीन कडक झाली अगोदर. एवढी कडक झाली ना, आमचा नांगर चालत नव्हता. 8 दिवस आमचा उभा होता, पाडच नव्हता. कांडीला अंतर एवढं होतं असं. म्हणजे 13 महिन्यात ऊसाचं. हा ऊसाचं. एवढी कांडी एवढीच काय. म्हणजे 40 कांड्याचा ऊस डोकी इतका होता. Continue ऊस. ह्या रानात आपण उभं राहिलो या. डोक्या एवढा. हा मग ती कांडी होती का बांडी होती? मग आम्हाला तेच वाटलं, फक्त गरज ही बदलाची, म्हणजे नाही लईच ही शोधाची जननी आहे. हा शोधाची ज्यांनी. तुम्हाला म्हणजे तुम्ही एवढे त्रासले होते हा की नांगर मोडायची वेळ यायची, हो. ऊस पिकत नव्हता. मग आता जगायचं कसं? ट्रॅक्टरवाले आरडून ओढून जायचे, डिझेल जास्त लागत आहे, असं होतंय. आम्हाला कळत नव्हतं ना गोष्टी काय होतं इथं, हेच कळत नव्हतं ना. तुम्ही म्हणते बुवा, सगळ्या लोकांसारखं तर वावर आहे माझं, इथे येऊन का बरं रडत होतो? त्याच्यापेक्षा आम्हाला कळत नव्हतं. ते लोक कमून असं म्हणते, ते तुमची तिथं आलं का 12-15 लिटर तेल लागत आहे. आम्हाला कळत नव्हत्या गोष्टी. आता कळायला लागलं. आणि पाण्यात ऊस वाळलेले आहेत आमची. पाण्यात ऊस वाळे सर. भरले पाण्यात. खाली पाणी साचलेलं आहे आणि ऊस वाळलेले. नापीक सारखी आता ज्याच्याकडे जर पाणी नाही त्याचा वाळला तर समजू शकतो हा. आपण. पण ज्याची पाणी भरून डुबुक योजना आहे, हा डुबुक योजनेतून हा ओम फट स्वाहा करतोय. हा? आणि मग तिथं आम्हाला बदल करायला विचार लागला तुम्हाला हा. की हे काहीतरी वेगळी गडबड. हा काहीतरी वेगळी गडबड आहे. ती गडबड म्हणजे जे मी सांगत आलो आतापर्यंत, हा. याला टॉक्सिसिटी म्हणतात. जमिनीमध्ये पीएच वाढला, EC वाढला, क्षारता वाढली, त्याच्यामुळं ते पाण्याचा चटका बसतो. कर्ब त्या कर्ब chemical आम्ही खूप ऐकायचो, पण इतर लोकांना आम्हाला कर्बापर्यंत त्या संकल्पनेपर्यंत पोचतच नाही आलं. आणि ते आम्हाला सापडलं शेवगावची मीटिंग मध्ये. बरं, मग तिथून पुढे मग त्या सेंद्रिय कर्ब काय आहे? आम्ही पेपरला वाचायचो किंवा इतर कार्यक्रमात ऐकायचो लोकांचं, कळायचं नाही. पण ते कळत नव्हतं. आणि इतर कंपनीचं असं आहे का त्या काही गोष्टी सिक्रेट होणार, हे आमचं हे वापरा फक्त, आमचं हे वापरा. काय वापरलंय तुम्ही त्याच्यात, काय गरा टाकलाय का साखर टाकलाय, आम्हाला काही माहित नाही, काहीच नाही. काहीच माहित नाही. तेरी बी शिरा गोड लागतंय, तेरी बी चूक. तो कशाने गोड लागतोय काहीच माहित नाही. काही घेणं नाही.
आहे की नाही? तळ नाही दाखवणार, फक्त पाणी टाकायचं. हा. तळ दाखवणार नाही, गपचूप पाणी. आणि आम्ही असे एक अशा टेपला आलतो का, आता समजा ऊसाचं उदाहरण सांगितलं तसं उदरनिर्वाहाचाच प्रश्न तयार झाला आणि आपण जगायचा. हा म्हणजे उत्पन्नच नाही, आपण करणार काय? जगवायचं फक्त. 30-40 टनाच्या खाली ॲव्हरेज आलतं. मी त्यावेळेस सुद्धा बनलो होते 30-40 टनाच्या खाली ॲव्हरेज जर आलं तर तो शेतीच परवडत नाही. शेती खर्चच तेवढा आहे सर, ज्या त्या कालावधीत खर्चच तेवढा आहे. तुम्ही शेतीला अशा स्टेजला आले होते का आता संपलं म्हणजे खर्च शेतीचाच खर्च निघत नव्हता. मग तुम्ही त्यावेळेस डाळिंब लावले. त्यावेळी डाळिंब लावले. पण डाळिंबामध्ये 5 वर्ष असेच गेले. डाळिंबामध्ये डॅमेज. हा, ऊसामध्ये डॅमेज. आता काय करायचं? मग काय करायचं? मग असं मोबाईलच्या माध्यमातून थोडं शोध घेता साक्षात रामाची गाठ झाली 2019 ला. आणि त्यावेळेस पासून लिफ्ट बसली. हा, पैसे कधीच पाहिले नव्हते आयुष्यात. जवळ लोकांचेच काम केले. काय म्हटले? तेवढे पैसे कधीच पाहिले नव्हते. 18 लाख म्हणले होते पिकात. सर 40 टन माल. किती वर्षात पाहिले पैसे? 67 वर्षात. त्यावेळेस कमी होत समजा. तुम्ही त्याच्यापेक्षा जास्तीत पैसे किती पाहिले होते? एवढे मी कधीच पाहिले नाही सर. ते व्यापारी आले माझ्याकडे, 3 लोक बसलेले होते. ते वेगवेगळे ते म्हणायचे 2 ठिकाणी 3 ठिकाणी बसले ना, ते म्हणे डन ना करू त्यांचं सगळं. ते म्हणे डन ना करू त्यांचं सगळं. माझे इथं त्या मालाचे व्यापारी म्हणायचे 3 लोक होते. राहत्याचा सतीश कुमार स्वतः होता आणि फिक्स करू नका. क्या बात आहे. इज्जत. आणि सर मी त्या सतीश कुमारला नंतर जाऊन भेटलो मार्केटला. म्हणलं शेठजी, त्यावेळेस मी तुम्हाला नाही देऊ शकलो माल, पण मला मालाची माझ्या परिस्थिती मला माहिती होती काय ते. कारण माल किती निघा, मला ते उक्त म्हणायचे. ते आल्याबरोबर एक जण म्हणे 12 लाखाला. हे माहिती, हा म्हणून टाक. हा म्हण हो म्हणा, हा म्हणून टाका. 12 मध्ये तुम्ही खुश होते. पण मी म्हणलं याच्यात रडर होणार आहे. माल जास्त निघाला तर मी रडणार आहे, कमी निघाला तर तुम्ही रडणार आहे. बरोबर. काटा समोर ठेवायचा आणि रेट करायचा. बरोबर. आणि मग ते 55 रुपयाचा भाव ठरला. माल 18 लाख रुपये झाले. 32 टन माल आपल्या शेड मधून गेला इथून. पैसे समोर ठेवले त्यांनी. फोनवर चालू टुंगटून रुखावली. तिथून पुढे मग आम्हाला डाळिंबाची एवढी गोडी लागली ना. आपल्याला गाडीच घ्यायची म्हणलं, आपलं छोटं कुटुंब कशाला गाडी. मी म्हणलं त्याच्याशी मग ते पोरांच्या आग्रहावरून, कारण त्या वर्षी एवढे पैसे कधी म्हणजे त्यासाठी जमीन घेतली आम्ही. काय नाही तुझं तेव्हा पण तो तेजच वाढला. तेव्हा कितीला होता? 6वीला होता. तेव्हा काय म्हटलं पप्पाला? काय म्हटलं? गाडी घ्यायची. मोठी गाडी. म्हणजे लहान बाजारातली गाडी खेळायचं वय, मागायचं वय, आणि डायरेक्ट मोठी गाडी. आणि छोटे शेतकरी तसे आपण मोटरसायकली पर्यंत पोहोचतोय की नाही इथपर्यंत अपेक्षा म्हणजे अवघड होती गोष्ट. आम्ही दोघं भाऊ कंटिन्यू लोकांच्याच कामाची माणसं होती. त्याला 4 एकर गाडी सायकल. आणि त्याच्यानंतर 28 लाख रुपये एकराने जमीन घेतली, म्हणून घर नाही होऊ शकलं आपलं. समजा तिथल्याला घेतली 28 लाख रुपये एकराने जमीन घेतली. घ्यावं लागली ती डाळिंबाच्या. आणि जमीन घेता का कोणती काय चौकशी केली? घेतली म्हणलं, यांच्या तोडून म्हणलं घेतली म्हणलं, घेईन म्हणलो नाही, घेतली. ही डेअरिंग कोण आली एवढी? फक्त मागणी दिलं. विश्वास चाला नाही. दुसरं वर्ष, तिसरं वर्ष कसा मग प्रवास सुरू झाला? मग ते आवडत वाढत गेली ते. बरं, त्या काळामध्ये इथं जे काही दुकानदार तुम्हाला माल द्यायचे ते दुकानदार सुद्धा बंद झाले ना? बंद झाले म्हणजे सोल्युबल 2019 पासून 0. हो, लगेच सोल्युबल बंद झाले. पण तुमचं पूर्ण बंद आहे. म्हणजे हे मला जे मी जिथून आणत होतो ना, ते लोक म्हणते तुम्ही इकडून तिकडून चालू केलं कुठून तरी. म्हणजे त्यांच्या काउंटरवर सोल्युबलला काय जात नाही ना आपण. अच्छा, म्हणजे केमिकल वाले तुम्हाला काय आणले, तुम्ही दुसरीकडून कुठून तरी चालू केलं. तुम्हाला माहिती तुम्ही कुठूनच वापरली आणि आपण कुठून आणतच नाही. मग गेल्या 5 वर्षात तुमचं वॉटर सोल्युबल बंद. 100% बंद. त्याच्यानंतर रासायनिक फवारे तुमचे कधी पण बंद झाले? 2019 त्या वर्षी थोडं केमिकल करत होतो आपण. त्याच्यानंतर बंदच करा ते. आता तुम्ही मागच्या हे झाड तुम्ही 2 वर्षापासून धरलेत, तर यांचा अनुभव कसा आहे आता? मागच्या वर्षी पहिलाच बहार होता. पहिल्या बहारामध्ये एवढा सुपर माल होता सर. रेट 50-55 पर्यंत घेत होते बाकीचे. आपलं 81 रुपये जागेवर घेतला. 81. आणि किती माल निघाला? ते आपला माल आहे ना 8 टन निघाला होता 560 झाडात.
35 जणांमध्ये आठ 8 टन. म्हणजे टन. 12 किलोच्या आसपास गेला. हा, मग नेलं म्हणजे 10 किलो. 12 किलो भरपूर आणि जणांना त्याला अडचण अशी होती सर त्या बाजूने आहे ना चारी कॅनलची एक रांग जरा थोडी एक रांग नाही 42 झाडाची लाईन आहे 2 लाईनी झाला त्या म्हणजे साधारण 84-85 झाडं त्यात ताणच त्याचा रिमोटच आपल्याकडे नव्हता पाणी पण नाही ते दारीचं. कंट्रोल आपल्या ताब्यात हा ते म्हणजे फुल याच्यात होते त्या शेंड्यावरती होते म्हणजे झाडाची संख्या आता ती कमीच झाली ना. आता आम्ही मगाशी येताना एक बाग बघितला ते रस्त्याने तिकडच हा विजिटला येताना तर तो त्याच्यामध्ये नुसता शेंडा तगाऱ्यावर जायला होता नुसता. आपल्याला आम्ही त्यांना शेंड्याचा शेंडा काढायचा एक काही त्रास नाही यांना काही सुद्धा म्हणलं फक्त शूट काढले आता. शूट काढली शूट म्हणजे कोणते बुडाची हा अच्छा 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 बुडाची शूट काढली बुडाची शूटचा सुद्धा त्रास नाही. नाही, यावर्षी काय काय बेसल टाकला तर यावर्षी अं, धरला कधी म्हटले 26-11 26-11 पावसावर धरला म्हणजे पावसावर धरला ताण बसेल होता का? नाही ताण नव्हता ताण बी नाही 10% सुद्धा ताण नव्हता आम्हाला जानेवारी पानं मारली आपल्या जानेवारी एंडला यायचं होतं म्हणजे पाऊस झाला हा. आणि मग तुम्ही काय केलं पाऊस एवढा झाला सर पावसाळ्यात झाला नाही असं पाऊस झाला आम्हाला बर म्हणजे पार पाणी वाहिलं हा बर साचलं पाणी आणि वाहिलं. मग काय केलं? आम्ही लगेच त्याच्यावर छाटणीचं नियोजन करून टाकलं त्याच्यावरच बरं, केलं मग? कारण आम्हाला पुढचं मग थोडस किती बदला दिवसात तुम्ही सगळं ओळखलंय 15 दिवसात आवरून घेतलं सगळं छाटणी करून पानगळ मारून दिली हा पानगळ आणि ते पानगळ किती ml ने मारली पानगळ 2 ml घेतलं बरोबर मग नंतर पानगळी नंतर किती रिस्पॉन्स मिळाला पानगळीला 60% पण पानगळ झालं तरी पण ओके तरी फक्त पण झाली. दिवस लांबले बरं का बरं. जे समजा पारंपरिक मध्ये 8 दिवसात व्हायला पाहिजे ना त्या ताण नसल्यामुळे 8-10 दिवस 12 दिवस गेले या दिवसात कमी दिवस लागणार मग त्याच्यानंतर पुढे तुमचं सेटिंग व्हायला पण थोडा उशीर झाला हा सेटिंगला थोडा उशीर झाला कधी किती दिवसापर्यंत सेटिंग झालं तुमचं जवळजवळ 80 दिवसापर्यंत सेटिंग चालू होतं आपलं ओके हा. म्हणजे आता जर दिवस धरले तर तुमचं पानगळीचा दिवस कोणता आहे तारीख 26-11 26 म्हणजे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल आणि मे हा. म्हणजे साधारणतः पहिले 2 महिने तुमची सोडून द्या आम्ही तर 40-45 दिवस म्हणतोय सर म्हणजे पहिले 2 महिने सोडून द्या दोन सोडून द्या म्हणजे आता दिवस किती झाले फक्त हे 1 2 3 3 महिने 3 महिने झाले हा म्हणजे साधारणतः एक 90 90 दिवसाचा प्लॉट आहे हा आता 90 दिवसाच्या प्लॉट मध्ये तुम्ही साधारणतः 90 ते 100 दिवस धरूया हा मग आता याच्यामध्ये ट्रीटमेंट काय काय झाले आतापर्यंत रेस्ट मध्ये त्याला आपण बेसल डोस दिला किती दिला होता याला 3 किलोची आपण डोस दिलेला आता चौथा डोस कृषी अमृत आणि RNPH अरे किती देतो याला ते 2 पाकिट दिले ते प्रत्येकी त्या 1200 नाही मोठं पॅकेट 3 किलोची? हा 3 किलोची 2 हा 2 पाकिट दिले ते म्हणजे आरचे 2 पाकिट म्हणजे या किती 1.5 एकर 1.5 एकरला अच्छा म्हणजे तुम्ही 1.5 द्यायला पाहिजे 2 दिले 2 दिले म्हणजे तुम्ही थोडं रेस्ट मन मध्ये मोकळं केलं हा रेस्ट मध्ये मन मोकळं केलं मोकळं बरं मग धरायच्या वेळेस दराच्या वेळेस मग एक पाकिट दिलं आणि 3 किलो हा ओके परत आणि हे कृषी अमृत हा. 3 वेळेस 3 किलो टाकलं अच्छा 3 डोस झाले हा. 3 वेळेस 3 किलो तिन्ही वेळेस 3 पहिल्या वेळेस 2 पाकिट नंतर 1 पाकिट हा एक पाकिट म्हणजे 12 किलो 2 वेळा हा. आणि एकदा साधारणतः 24 किलो हा बरोबर आहे ना हा. 3 बेसल डोस झाले हा बरोबर आहे साधारणतः एका झाडावरती तुमचा खर्च माझ्या मते आतापर्यंत 150 रुपये झाला असेल हा 50 रुपये 9 किलो हे हा बरोबर 150 रुपये म्हणजे 150. त्यामधले ते ड्रेंचिंग बिंचिंग हा, सगळं हा, धरून एका डोसला साधारण 30 ते 40 रुपये खर्च येतो आणि 10 रुपये सॉइल चार्जर बाकी बरोबर बरोबर आहे ना हा म्हणजे 150 रुपये आतापर्यंत टोटल एका झाडाचा खर्च झाला हा अजून 50 रुपये होणार बरोबर मी म्हणतो 250 होणार बरोबर बरोबर आहे तर 250 रुपये खर्चामध्ये आता तुम्हाला झाडावर जो माल दिसतोय तो साधारणतः फळं सरासरी किती आहे? आमचा हाच अंदाज आहे का साधारण 1 कॅरेट सरासरी मला सरासरी मध्ये यायला काही अडचण नाही आता 1 कॅरेट तर मालाची क्वांटिटी पाहिली काही झाडांना 1.5-2 हा आता हे अशी झाड 2 कॅरेटची 2 कॅरेट मालाची गुणवत्ता म्हणजे काडी बिडी पाहिली काडी संख्या पाहिली आता ही काडी मोडून गेली पण तिला काही फरक नाही सनबर्नचा विषय काही नाही ती जाड झाली तिची वरती सनबर्निंगचा काही संबंध नाही सनबर्न लगेच. सनबर्न वरती उन्हामध्ये फळे लोक म्हणते काय ते म्हणजे आपल्या गावात सगळे लोक साड्या सुड्या ते पट्टे बांधलेत आपल्याकडे साड्या नाही पट्टे साड्या कृष्णाने हिला पुरवले होते कोणाला द्रौपदी. द्रौपदीला आता ही झाडांना पुरू राहिले ही झाली कृष्ण झाड झाली द्रौपदी काहीच नाही गरज पडली मला हे कळत नाही हे प्रकृतीचे चुकीचे आदर्श कसे काय घेते लोक मला हेच मग कळत हे जे लोक आहेत ना बाकी म्हणजे खालून वरून आग लावायची आणि वरून झाकण धरायचं पेटून देऊन रासायनिक खत काय बरोबर हा? बरोबर आग नाही 100% आणि वरून काय उष्णतेची आग मग खालून आग आणि वरून आग मग वरून छत्री धरून काय उपयोग आहे? म्हणजे खाली तव्यावर बसवायचं आणि छत्री धरायची कारण गरम लागतं म्हणायचं भाजीपाला पिकात तवाच खाऊन येते हा काका बरोबर आहे की नाही तवा थंड करा ना खालचा तुमच्या झाडाच्या खाली जर जाऊन बसलं गार लागत आहे काका झाडाच्या खाली जाऊन बसलं गार लागत आज ते पक्षीचे खोपे बिपे आपल्याच बागात जास्त आहे ना? सापडते तुम्ही केमिकलच्या बागेत जा आणि झाडाच्या खाली जाऊन बसा गरम लागत आता माग 2-3 वेळा बारीक बारीक पाऊस झाले ना हा. सगळे पळले आमक हे घालायचं आणि ते घ्यायचं घेऊन आम्ही काहीच नाही
म्हणजे केमिकलचे फवारणी आता M45 मारायचं, मर्जर मारायचं, काही पैसे फवारायचे, पैसे ते कोण पैसे उडवायचे वर. 1 तासात उधळून मोकळे 3-4. आणि लोक आम्हाला म्हणते तुम्ही काहीतरी जादू करता. आता काय जादू करतोय आम्ही? म्हणजे त्या अख्ख्या गावात तुम्ही एकटे चांगले आहे ना, म्हणजे आम्ही फवारते ना, त्यांनाच वाटतं हे तुम्ही फवारती नाही म्हणून ना, हा त्यांनाच वाटतं वेगळं काय, म्हणजे काही यांना काहीतरी येतंय. यांना काहीतरी भानामती काय येते. येतं? भानामध्ये काय पण मरी नाही. हो, येते ना सर. सिटी मध्येची भानामती येते. सर मी हे नाही सांगत बरं का, मी काही कोणाचं हे नाही करीत, पण एखाद्या काउंटर समोर जाऊन उभं राहिलं ना, माझं शिक्षण नाही तेवढं, पण MSc ऍग्री वाला जरी माणूस असला ना, मी गेलं का बोलत नाही. कमी पडणारच ते आपलं कौतिक मी गेलं का बोलत तोंड नाही. उघडल्यावर आपलं अज्ञान जाईल होईल. नको मी गेलं का बोलत नाही. म्हणजे एकदम खरी गोष्ट आहे. बाटली हातात दिली, त्यांना म्हणजे 1200 रुपयाची बाटली 300 रुपयाची बाटली दीपक खत म्हणजे काहीतरी कोणतरी सिद्ध तारीख होती फक्त. सिद्ध होऊन गेला ना ते. त्यांना माहिती आहे, ऊस, कांदा, कपाशी, डाळिंब हा, हात धरायचे. अजिबात म्हणजे कारण ऊस, कांदा, कपाशी, डाळिंब डाळिंब या चारही पिकामध्ये हात धरायचा नाही. अजिबात नाही. आणि विशेष आता त्याच्यात गेल्या वर्षी भाजीमध्ये शेपू आता असा एक अनुभव दिला आपल्याला. मार्केटमध्ये वाट पाहतात लोक आपली. शेपूचे 4 खोडवे झाले. त्याला काय मत वाचली होती का? शेपूचे सर 4 खोडवे झाले. खोडवे 4 खोडवे मार्केटमध्ये. आणि आमचं प्रॉपर गाव तसं मोठं आहे. गावात लोक विचारायचे किती लावलेलं शेपू. पेरलेलं होतं ऍक्च्युअली 10 गुंठे. आम्ही म्हणायचो पहिला संपला, दुसरा चालू दुसरा आहे. लावला. खोडवा जरा म्हणावं ना, लोक म्हणजे खोडवा शेपू मध्ये. आणि तेलदार भाजी होती. एवढी तेज जरा त्यावेळेस ना संततधार पाऊस. मेथीवर काढशाल तर काय आणले? तुम्ही मेथीवर सुद्धा काढशाल, काढून पहा. कोथिंबीरचा पण काढशाल तुम्ही. हा, तुम्ही कापा. फुटत अहो, यांचं आहे ते सरळ मोठं होत आपली नाही. शेपू बाजार सुकतच नव्हती. हा सुकत नव्हते वैशिष्ट्य. तेच म्हणतो आहे तो जो सरळ पहिला जो शूट आहे ना, तोच त्यांचा डेव्हलप होत नाही. तोच कडक उभा राहत नाही. हा. आता तुम्ही हे फुटवा गावा काढायचे. म्हणजे त्या पावसात त्यावेळेस ना संततधार पाऊस होता सर. त्या सप्टेंबर सप्टेंबर पेरली. हा सप्टेंबर मध्ये संततधार पाऊस होता त्या शेपूला. लोक परिसरात सगळ्या भाज्या सगळं सोडून गेलं. मार्केटमध्ये एक आडतदार आहे, त्यामुळे तुमची भाजी वाचली कशी. तर पावसाची परिस्थिती अशी संततधार चालू होता ना, पाणी द्यायची तर परिस्थिती नव्हती. मग पाठवले पंपमध्ये आपण सॉइल चार्जर घ्यायचो 200 मिली, फक्त स्प्रे करायचो. 5 मिनिटं ते दिसायचं असं भाजी का सर. पण पाऊस थोड्या वेळ येऊन ते क्लिअर करून जायचं लगेच. पूर्ण काळी भंगार एवढी भाजी काय पाण्यात जगली. 10 गुंठ्यामध्ये 70,000 भाजी. हा. आणि आम्ही त्याच्यात तसे नवीन होतो. तुम्ही हे जे पिकं सांगितले सगळे, या पिकांमध्ये तुम्ही आज समजा कांद्याचं उदाहरण सांगितलं. 400 गोण्या तुम्ही एकरी कांदा काढता. 400 गुणी. आणि कांदा तुमचा इथं साक्षीला उभा आहे. साक्षीला बरोबर आहे. बरं, ह्याच वर्षी असं नाही, नाही दरवर्षी. त्याच्यानंतर तुमचं कपास अवरेज काय निघतं? 1.5 एकरात 26 क्विंटल विकला आपण 1.5 एकर मध्ये. 1.5 एकरात. हा. लोक म्हणते यांचे राहणं जास्त आहे. 18 समजा 18 एकर 18 लोक काही म्हणून लोकांचं काय. लोक म्हणजे अशी परिस्थिती आहे. नाही ऍव्हरेज निघत ना तेवढं. कांदा, कपास आणि ऊसचा अवरेज ऊस 100+. त्या शेतात 100+ तिकडे शेत तिथे पलीकडे पाठाला 100+. 120 टनाची गॅरंटी तुमच्याकरता दिवस चालू वर्षाला 120 टनाची गॅरंटी 120 ची गॅरंटी. काय करत होय. अहो काय सांग, खरंच पिकच लई भारी आहे. आज 30 कांड्याचे पुढे होते. आज अजून दिवस जायचे त्याला मला तुला सांगा, तुम्ही 5 वर्षाचं तप केलं, तुम्ही बोलून देत नाही मला सुद्धा. त्यांच्याकडे प्लॉट दारदार ते सारं माझ्याकडे दारे ते धरतात. बरं आहे, आणि चांगलं आहे. बरं का सर, दार्याला जायचं दावात म्हणजे राम सर यायची म्हणलं श्रीराम माझं इथंच आहे, तिकडे काय जाऊ दे. है की नाही? बाहेर सत्कारी याचा मला सांगा, लोकं गाडी पाहते का झेंडा पाहते? खरं सांगा सर. झेंडा पाहते का नाही? झेंडाचे ना. सर ज्यावेळेस आकाशवाणीवाले माझ्याकडे मुलाखतीला आले, ते म्हणले मुलाखत त्यांची द्यायला पाहिजे, तू कसं काय बोलतोय? प्रवक्ता आहे, पक्षाचा अध्यक्ष होईल बोलत असतो. दुकानात गेल्यावर दुकानदाराची बोलायची ताकद नाही. हा, पुढे बोलायचं नाही. हे नाव कमवलं, हे कमवली इज्जत. आणि ते आता इथं आता परिसरात मोकळेच आहे ना, डुकर सगळे लोक डुकराला सॉइल चार्जर डुकर अजिबात येत नाही आम्हाला. आम्ही ऊस खरं होतं ना, एक सुद्धा कोबी टोकरला अशा ठिकाणी कोबी लावला सर, तिथं डुकराचं थैमान थैमान आहे. वस्तीच वस्ती म्हणजे काही शिल्लक नाही राहणार बुवा. काही शिल्लक राहणार नाही. तिथं कोबू इतका भारी आला न. कोबीला डुकर टाकले. धक्का लावला नाही. अजिबात नाही. धक्का नाही. कारण माहिती का? कारण काही तुम्हाला? गट्टू गेला. मधुरा कारण माहिती तुम्हाला? काय हा, माशी ताज्या भाकरीवर बसती का खराब भाकरीवर?
तिला डुक्कर गटरामध्ये जास्त एन्जॉय करतं का चांगल्या पाण्यात? ते खराबच पाण्यात जाणार ते. खराब पाणी जिथं जिथं खराब आहे ना घाण हा. तिथंच जातं ती. हा, किती मला वैदिकच्या मालात नाही येणार ते. हे लक्षात आणि ठेवा. तेच कोबी म्हणजे डुकराला अक्कल आहे पण माणसाला नाही. आणि तो कोबी आहे सर त्या कोबी लय आपलं आला आपलं दोन म्हणजे 1 किलोची पुढे गट्टा आज तात्या 2-2 किलो कुठं 2 किलो पर्यंत डुकरांनी तोंड नाही लावलं त्याला. कशाला त्यांच्याला कळत नाही माणसांच्या खायच्या लायकीचं. आणि कच्चा खायची वस्तू होती बरं का ती. म्हणजे आज ते लोक मला भेट त्याने आम्हाला एक बाजारात बसायची एक म्हणजे काय म्हणतात शेतकऱ्याची जी संकल्पना आहे ना काहीतरी रोज विकायला पाहिजे ना ते संकल्पनेपर्यंत पोहोचलो आम्ही. वाह, क्या बात आहे. रोज काहीतरी विकायला पाहिजे आम्हाला माहित नव्हतं म्हणजे या गोष्टी. तिथं जाऊ शकलो आपण. बाहेर लागत इतकी मागणी वांग्याला. तुम्ही दोघं सोडत भाऊ का असं? नाही शक्य भाऊ. तुमचं जे काही कामकाज आहे जो आनंद आहे घरामध्ये. बरं तुम्हाला काय वाटतं समजा तुम्ही ज्यावेळेस केमिकल वापरत होते नंतर एससीटी वापरलं. एससीटी वापरल्यावरती उत्पन्न निघायला लागलं पण एससीटी नंतर वैदिक वापरायला लोक काय फरक पडला? सुरुवातीला लगेच तर काही तुमचं मन बसलं नसतं. नाही बसलं. पहिल्या वर्षी आम्हाला वैदिक बद्दल थोडी हे झालं कारण एवढे पुढे एवढं पुढे आणि आम्हाला महाग वाटायचं कारण त्यांनी रिझल्ट येतोय नाही येतोय. महाग काय वाटायचं माहिती का? 50 किलोची बॅग तीच आणि ही एवढी हाताने असं फेकायची सवय लागली ना. बुंदी नंतर शिरा असा एवढा वाजवा असा हात मोठा करायचा. एवढं द्यायचं म्हणजे त्याचा दम कोणला एवढं का नाही, खूपच आपण पहिल्या पारंपरिक मध्ये स्लरी जीवामृत सगळे उद्योग केले आम्ही. डोक्यावर त्या गोबर गॅसच्या स्लऱ्या वाहिलेल्या पण कुठलीच पद्धत नाही सोडली. सगळ्या रासायनिक झाली हाऊस ऑर्गॅनिक झाली नंतर आता जैविक झाली सगळं. आता मग वैदिक सेटल झाली. आणि ते वैदिकवर आल्यापासून एससीटीच्या संपर्कात आल्यापासून जे बॅक्टेरिया फॅक्टेरिया हे नाटक नाही ते सर 2000 साली साधारण कृषी विभागाच्या मार्फत आम्हाला हरभरा बियाणं मिळालं आणि त्याच्याबरोबर आजट बॅक्टर आलं. ते बकेट बॉटल अजून शिल्लक आहेत. म्हणजे तुम्ही जे त्यावेळेस सांगितलं ना गुळ आणायचं मग आणायचं ते वाक्य मी आहे ना रात्री उठलं मला ध्यान द्यायचं हे वाक्य काय हे वाक्य काय कृषी विभागाने मला नुसतं गावात नाही दिलं तर घरी आणून दिलं कारण प्रयोग करणार माणूस आहे असं समजून मला घरी दिलं ते वाटलं. पण मी गुळ आणायला चालू केला मग कारण मी गुळ सुद्धा वापरलेला माणूस होतो ना स्लरीच्या याच्या माध्यमातून. पाण्याच्या टाकीत दही होत नाही माहिती झालं. त्याला ओरिजिनल दूधच लागत जमिनीत दूध लागत जीवाणू टाकायची गरज नाही. मिरची नाही काम. कारण मला मी आता काल परवा एका नातेवाईकडे गेलतो ना तर तिथं मला ते म्हणले तुम्ही आता काय करा PHB ची KM ची स्लरी करा. तुम्हाला सल्ला? मला सल्ला दिला नातेवाईकांनी. नातेवाईकांनी प्रेमात माणूस आमचे दाजी म्हणले होता थोडस ऐकावं लागतं कधी कधी. ते म्हणले PHB वापरा KM म्हणलं चालेल म्हणलं कुठून आणायचं ते तुमच्या कारखान्यात भेटतं म्हणलं. बरं आणतो म्हणलं. आले का म्हणजे टाकले त्याच्यामुळेच पॉवर इथं ना खताची टेन्शन ना फवाराची टेन्शन फक्त एकच टेन्शन. कधी कधी शेतकरी हे बाकीचे उद्योग करता करता प्रपंच सांभाळता किंवा असे जमीन घर गाड्या काही करता करता की थोडा मोका जर झाला ना आपल्या काउंटरकडे उधार भेटत नाही हीच मोठी प्रश्न आहे. उधार मागायची गरज नाही पडली पाहिजे हीच नाही उद्योग ते शेतकऱ्याकडे अशी एक सवय लागलेली आहे 10 झाले का 20-25चा खर्च करून म्हणजे तिथं थोडासा प्रॉब्लेम झाला. नाही आमच्याकडून ते प्रॉब्लेम झाला 2 वर्षात. आपल्याला काय नाही केलं ते म्हणजे खर्च जास्त करून टाकला मी इतर कामात. म्हणजे तुम्ही गुंतवणूक जास्त केली चांगली गोष्ट आहे. फक्त एवढं गुंतवणूक करताना एक लक्षात ठेवायचं जर बागेने जर समजा 10 लाख दिले तो 2 लाख बाजूला काढून ठेवायचे. 20% कायम त्या झाडासाठी बाजूला काढून ठेवायचे. बागेने 20 लाख दिले का 4 लाख बाजूला काढून ठेवायचे. गेल्या वर्षी कांद्यामध्ये म्हणजे उत्पन्न हातात नाही आलं भाव नाही भेटले म्हणजे सलग पाऊस आहे थोडं सलग पाऊस. ह्या वर्षी साधारणतः तुमचं उत्पन्नाचं 20 जर किलो धरलं एका झाडाला समजा तर किती झाड आहे म्हटले आपले? 560. 560 11 टनचं काहीच अडचण यायला नाही आपल्याला. 11 टन माल निघाला. म्हणजे एकंदरीत तुमचा जो आलेख आहे या शेतीचा तो कुठे चाललाय? उंचावत चालला. म्हणजे शेतीमध्ये तुमची गुंतवणूक आणि मिळणार उत्पन्न याचा आलेख उंचावत चालला आणि तुमचं जमिनीचा जो स्तर आहे तो पण सुधारत चालला. 100% जमीन म्हणजे लईच मोकळी झाली. जमीन आम्ही अगोदर म्हणलो ना नांगर चालत नव्हता. आता नांगर तर चालतोयच पण जमीन आहे ना एवढी पोकळ झाली ना ट्रॅक्टरवाला कधी कधी म्हणतो आता आपण कोबीच्या रानात जाणार तिथं गेल्या वर्षी म्हणजे 12 महिने झाले नांगरलेले नाही तिथं 4-5 पिकं झाली बारीक बारीक.
नांगरलेलं नाही. नांगरलेलंच नाही. आता हे समोर येतं आमचे बाबाजी, नांगरलेच नाही. आज मालाची शायनिंग आहे, त्याच्यावर चट्टा नाही, काही नाही. काय भाऊ तुम्हाला काय वाटतं, खरंच भानामध्ये नाही चट्टा अजिबात नाही, काय कारण असेल भाऊ? चट्टा अजिबात कुठंच नाही. मी रोज प्रत्येक झाडं चाळीतो, पण सापडतच नाही. कोण काय सापडत नाही. हे बांबू जे काय बांधले ते गेल्या सर मी लावलं कष्ट कर. मी आम्हाला म्हणजे सापडीता काय तुम्ही? काय सांगा खरंच ना. जमीन एकदम हा तर माझ्या घरापाशी तुमचं काय काम आहे? थोडा वेळ भाऊ, थोडा वेळ. पाहुणे येतो मी तुझ्या तर झाडावर आता ज्यावेळेस पानगळ मारले ना आपण सर, हा. 4-5 झाड आपल्याला सोडून द्यावं लागले. ते हे होतं डायरेक्ट मोगळ बसलेलं होतं डायरेक्ट. हा. वा वा, म्हणजे एकंदरीत प्रकृती तुमच्या शेतामध्ये अवतरली. ते 4-5 झाड समजा थोडे डिले झाले फुटायला, पण तरी आपण थांबलो. तर सरासरी बाजार डाळिंबाचे 70-80च्या खाली, काही आपल्याला 80च्या खाली मिळत होते बाजार. 80 जरी बाजार धरले म्हणजे 55 होते गेल्या वर्षी, आपले 81 निघून घेतला. बरोबर आहे ना. 80 जरी बाजार धरला समजा, तरी आज समजा 11 टन म्हणलं तर 8-10 लाख रुपये आरामशीर होणार. म्हणजे थोडक्यात सांगायचं, चढ तुमचा आलेख चढताय. ह्या चढत्या आलेख्यामध्ये नक्कीच एक विश्वास पडतोय का शेती फायदेशीर, फक्त ती व्यवस्थित केली पाहिजे. आणि डाळिंबाची तर नक्की, डाळिंबाची तर खरोखर बरोबर आहे की नाही? उसाला कधी जड, पण ती कशी केली पाहिजे? तंत्राने केली पाहिजे, तंत्राने आणि शुद्धीवर राहून, ती बी स्वतःच्या अनुभवाने. दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करा, पण देव प्रसन्न होण्याची गॅरंटी नाही. झेंडाच घेतला, झेंडा आपलाच पाहिजे. तो गेला आणि मी रस्त्यावर फलटण पर्यंत, नाही मला आता शेवगावला जायचं. कसा देव त्याच्याकडे पांडुरे राहिला. गेल्या 5 वर्षाचा जो अनुभव साचला तुमच्याकडे, प्रगती पण दिसते लोकांना आणि अनुभव पण आहे, आणि तुमचे जे बोलणं ते सत्य पण होते. याच्यामुळे तुम्हाला आकाशवाणीवर बोलवलं होतं, 2 वेळा बोलवलं. 2 वेळा आकाशवाणीवर. कुठे? केविके दहीगावला. केविके मध्ये? हा, केविके मध्ये. काय विशेष? आता केविकेचा प्लॉटचं एक आता सांगतो, ते समोर थोड्या अडचणीचा मुद्दा आहे तो. वापरतोय मी SCT, पण ते म्हणते आमच्या प्रोजेक्ट आमच्या याच्यावर चाललंय, गायडन्स नुसार चाललंय, असं लोकांसाठी बोला. आता हे बघा आता कसं करायचं. कृषी अमृतचे कोण आहे? आम्ही वाहतोय कृषी अमृतच्या, आमचा खर्च करतोय, आणि ते सांगतात केमिकलचं. कारण ते कोणता प्लॉट म्हणते त्यांचं ट्रायल प्लॉट कारखान्याकडे 2023-24 साठी ना उसाचा. हा, एक त्यांच्या मार्गदर्शन म्हणजे एक आयडियल प्लॉट साठी ते नाही, म्हणजे मटेरियल आपलं वापरते. त्यांना ते सांगत सुद्धा नाही मी, कारण त्यांना ते केमिकल त्यांचं तक्तात सरकार केमिकल येतोय, तो वापरलो आणि ते वापरून पाहिलेले ना आपण काय काय होतंय ते. दुनिया पाहते ते सगळं घरात तेच चालू आहे. आणि ते उलट ते मी तर म्हणतो ते खताचे भाव वाढ राहिले, चांगलं करू राहिले ते लोक. आता कसं बोलले? आणि हे जर मी बोललो असतो उलट वाटलं असतं, यांचा धंदा झाला पाहिजे. अरे बाबा, तू तर काय सांगू तुला, तू जर मातीमध्ये विष पेरीत राहिला तर एक दिवस तुझ्या विष खायची पाहिजे. तुम्ही ते युरिया बद्दल एक व्हिडिओ प्रसारित केला मी सर, 2 तासाचा, मला वाटतं 1.5 तासाचा काहीतरी व्हिडिओ होते, मी सलग 2 वेळा पाहिलाय. तर तुम्ही जर सलग असं 2 वेळा पाहिला ना तुम्ही, सलग 2दा पाहिला. लोक एकदा बी नाही पाहत युरियाला नाही म्हणा. समोर आता परिसरात ना सगळे तुम्हाला गिन्नी गवत कदाचित काळे दिसतील, पण हे समोर जे गिन्नी गवताला युरिया नाही. अजिबात युरिया टाकला नाही कधीच नाही. युरिया बंद झालं, बंद म्हणजे आपल्याकडे बंदच, बंद म्हणजे बंद, आपल्याकडे बंदच. आणि ते व्हिडिओ मी सलग 2 वेळा व्हिडिओ पाहिलेला मी. ते मला वाटतं 50 मिनिटाचा व्हिडिओ काहीतरी, युरियाला नाही म्हणा काहीतरी, नाही म्हणा. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, ज्या ज्या वेळेस जे सांगितलं आपण युट्यूबच्या माध्यमातून, ते जर शेतकऱ्यांनी खरंच ऐकलं तर काय वाटतं, त्यांचं पण तुमच्यासारखी इज्जत वाढत. आणि ऐकलं बी ना, आम्ही बी समजा ते शोधायपर्यंत गेलो ना. आम्ही ट्रायल घेतली, आम्ही शेवगाला टाकून पाहिलं होतं सगळीकडे. इतक्या शेंगा सर एवढ्या शेंगा, म्हणजे चित्र काढले म्हणे, माझ्याकडे फोटो येते, चित्र काढले म्हणे, जमिनीवर शेंगा असे झोपत होते सगळं हे वापरल्यावर. म्हणजे 100 किलो शेंग एका झाडाला 100 किलो शेवगा. बाकीच्यांचे वावर बसतील. म्हणजे तुम्ही भाजीपाला असो, कांदा असो, कपास असो, कुठल्याही पिकात असो, तुम्ही रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न तुमची या भागामध्ये इज्जत तयार झाली. तुमचं मार्गदर्शन लोक घेता. ठीक आहे, तुमच्या म्हणण्यानुसार वागत नाही, हा भाग थोडा वेगळा, पण मग वचक त्यांच्यावर आहे. वचक म्हणजे तिथे ते गेलं ना, ते बोलणारच नाही. आपण गेलं त्यांची चर्चा जर चालू असली एखाद्या विषयावर, ते थांबणार, ते थांबा, यायला जाऊ दे आता. कारण त्याच्यातला गाव आहे पर्यंत मी पोहोचलेलो आहे असं मला वाटतंय बरं का. वेगळे पण वेगळे पण, कारण वांग्यामध्ये ना सर, आपल्याकडे वांगे होते इथं, त्या वांग्याने असं एक सिद्ध केलं, सगळे वांगे असायचे समजा बाजारात, आणि आपले वांगे सलग 12 महिने चालू होते.
ते प्लॉट सर्व 12 महिने चालला. 12 महिने चालला वांग्याचा. आणि फक्त इथून गावात न्यायची हा. सेपरेट इथून त्यांची नेलेली मोजलेली असायची फक्त द्यायची हे यांची द्यायची हे यांची ठरलेली द्यायची आधीच ठरलेली इतके गिऱ्हाईक. म्हणजे आणि हे कसं फक्त या प्रोडक्टमुळं म्हणजे काही पण असो सेम सेम म्हणजे सगळ्याचे तर अनुभव घेऊन पाहिला म्हणजे आपण डाळिंबामध्ये पण तेच हा. शेपूत तेच हा वांग्यात तेच उलट शॉर्ट टर्म पिकामध्ये तर त्यांचीचा किस्सा तेच हा? कोबीमध्ये तेच एक नंबर कोबी आता पाहिलं आपल्याकडे 2 महिन्याचं कोबी असेल ते आता हा? असा कट्टा झालाय हा, आज वा. एवढा बनणार ते आता वा वा वा. आणि टेस्ट खूप वेगळी अहो मला माहिती आहे ते हा. असं ते नुसतं कच्चं खावा असं. कच्चं खातो. कच्चच खातात मग ते जे कच्चाच खातो आपल्या गावात कच्चे खाणार लोक भरपूर फुकट नाही ते झाले कच्च खाणारे म्हणजे ते कच्चीच खायची वस्तू तयार झाली. अरे त्या सगळ्या चायनीज आयटम मध्ये कोबी राहतो माहिती का कोबीमध्ये किती जीवनसत्व राहतं पण त्या अशा Natural. वैदिकच्या कोबीमध्ये पण जर तुमचा कोबी जर असा केमिकलचा असेल नाही. तर त्याच्यामध्ये विषच राहते सगळं खायचं बंद केलं लोकांनी हा. कोबी खायचं नाही, कोबी फ्लावर शंका घेतात लोक. हो, म्हणजे असं आहे केमिकलच्या हातात काही पण ते बरोबरूनच टाकीत बरोबर बरबाद करून टाकीत बरोबर आहे का नाही काही काही वाटोळे राहतात ना त्यांच्या हातात काही द्या ते वाटोळच हा ते करतात नुकसानी करत नाही आणत ते. सोनं द्या त्याचंही वाटोळ करतात बरोबर आहे. हा? नाही. पण काही काही असे पितळ द्या त्याचं सोनं करून आणतात बरोबर आहे. नाही नाही. तसं तुम्ही तुमच्या हाताने त्याचं सोनं केलं पाहिजे नाही हे परमेश्वराने एवढी सुंदर आपल्याला जमीन दिली तरी आपण भीक मागवतो लाचार होतो त्याच्यासारखं दुर्दैव काय बरोबर नाही लोकांनी सुरुवातीला आम्हाला निगेटिव्ह पण केलं ना ह्या आपल्या त्यांनी वस्तू आम्हाला बसून सुरुवात करून दिली, तेच निगडीत झाली. हा ज्यांच्या समजा माध्यमातून थोडंसं आम्हाला गायडन्स भेटलं दिशा मिळाली प्रेरणा मिळाली प्रेरणा मिळाली मटेरियल मिळालं त्याच तुम्हाला लोकांनी निगेटिव्ह करायचा पण प्रयत्न केला ना हे आता लई कंपन्या पण मी त्यांना एकच म्हणायचो ते म्हणले असेल आता ही जुनी झाली नाही ही जुनी हे झाली. हे काय बोगस आहे असं तसं बोलायचे ना आता बोगस आता पण मी काय म्हणायचो आपल्याला कोणाचं घेतलं ना हा. आपलं कोणाच तरी घ्यावंच लागणार आहे ना हा कोणाचे तरी म्हणजे कोणत्या तरी कंपनी कंपनीचं घ्यावंच लागणार. कुठं तरी गेलो तर आपल्याला घ्यावंच लागणार आहे मग एक कंपनीचा आपण पूर्ण वापरून बघू ना त्याचं पूर्ण कस काढू हा पूर्ण वापरू ना हा इथं एअर खंड तिथं एअर खंड एक एअर 10 फुटाच्या पुढे हा, हा, एक- एक- कारण अर्धवट मध्ये काय फायदा होणार 10 फुटाच्या पुढे जर एअर नाही खणल्या हा. तर तुमच्याकडे फक्त खड्डे राहतात हा, फक्त खड्डे राहते ना पाणी राहणार. आपल्याला गुतायला त्याची त्यांनी फक्त आणि त्यांनी फक्त खड्डे करून ठेवले खड्डे काढून ठेवले. आणि असे खड्डे खाणारे कधीच पाण्यापर्यंत पोहोचत नाही नाही, पाणी म्हणजे काय माहिती का लक्ष्मी निगेटिव्ह लोकांनी खूप करायचा प्रयत्न पण केला आपण फेलच नाही गेलो. हा. त्यांना वाटतं ना तुम्ही बी खड्डेच खाल्ला त्यांच्याबरोबर तुम्ही खड्डे खूप निगेटिव्ह करायचा प्रयत्न केला पण आपण त्या निगेटिव्हिटीकडे गेलोच नाही आपल्याला म्हणजे मनातून आवड होती ना हेच सामान्य शेतकऱ्यांनी शिकायचं आहे की सत्य जे आहे ना सत्य हे तुम्हाला तापवतं हा. आणि असत्य राहतं ना हे तुम्हाला गारवा देतं गारवा देतात. म्हणून लोक तिकडे वळता बरोबर आहे. बरोबर आहे ना आता समजा हे वावर जर पळी टाकून दिलं त्याच्यामध्ये तणाप उगवणार हा आहे बरोबर पण जर तुम्हाला डाळिंब पिकवायची तर तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे मेहनत करावं लागणार. खरं आहे की नाही मग लोकांना मेहनत नको आहे मग कसं आहे निगेटिव्ह करायला सोपं राहतं काहीच करू नको काहीच हा करू काहीच करू नको काहीच करू नको म्हणजे काय हा, म्हणजे आम्ही एकदा बी थांबलो नाही म्हणजे तणू द्या हा, एकदा पण थांबलो नाही आम्ही. कोणत्याच म्हणजे पिकात कुणी केलं काही म्हणलं असेल म्हणजे ज्यांनी सुरुवात केली तो बंद पडला तुम्ही नाही बंद पडले नाही पडलो हाच आदर्श सगळ्या शेवगाव पाथर्डी आणि या नेवासा तालुक्यांनी घेतला बरोबर पाहिजे. घ्यायलाच आणि पाहिजे तो जर त्यांनी नाही घेतला तर शेवटी ते त्यांचं नशीब म्हणा ही एक जीवनाची गाडी ती ती मध्येच कुठेतरी थांबणार आहे पोहोचणार नाही अशा व्यवस्थित स्टेशनपर्यंत नाही स्टेशन पर्यंत जाणार नाही अशा ठिकाणी डिझेल संपून जाईल मध्ये बरोबर आहे काय माहिती का तुम्हाला फापलवणं म्हणजे तुमच्या डिझेलच्या टाकीला छिद्र हा पाडणे चित्र पाडणं आणि अपेक्षित आपण वाढ सांगू शकत नाही ना जे हा आहे ते हा आलं हाय ते आपण समोर आहे ते सांगत तुम्ही काय केलं स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवा हा अनुभव विश्वास लोक सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असं नाही स्वतःचा अनुभव घ्यायचा आता इथं ह्या बागेत आपण लावल्यापासून तणनाशक झिरो आहे लोक आता हे सर आले त्यावेळेस आहे ना एवढं गवत होतं मी यांना आमच्या शिंदेला म्हणलं सुद्धा होतं नका 8 दिवस व्हिजिट करू माझ्या बागेला तुम्ही हसून जाणार आहे सगळे नाही मी उलट तुमचं सभासद दिली असते कारण गवत सर एवढं होतं तुमचे सगळे कपडे सगळ्यांचे खराब झाले असते एवढं गवत होतं कारण आपण देता येतील. कांद्याच्या कामात पॅक झालो होतो आम्ही कारण पूर्ण कांद्याचं काम आपण घरी करतो बरोबर आहे आम्ही तिकडे पॅक झालेलं चांगलंय असल्यामुळे चांगलंय इकडं मग थोडं दुर्लक्ष झालं बाजूला म्हणजे एकंदरीत तुमची शेती प्रगती पथावर आहे हा 100% जे चॅलेंजिंग पीक आहे डाळिंबासारखं पीक सुद्धा आज तुम्ही तुमच्या हा. कंट्रोलमध्ये आणलं कांद्याचं त्यांना विचारा शेवटपर्यंत कापले तरी 4-5 दिवस हिरवी होती कापून टाकली ना तरी हिरवी तरी हिरवी रगेल रगाट आणि खूप काही वेगळं नाही 20 गुणी पडली 1.5 एकरला तसं नाही तुमचं सातत्य आहे ना हा, आता सातत्य. काय म्हटले पाठीमागे तुम्हाला प्रॉब्लेम आला 4-5 वर्षापूर्वी तेव्हा सातत्य नव्हतं आज तुम्ही सातत्य ठेवले तर आज तुमची डाळिंब सुद्धा काय म्हणताय काही नाही या भेटा नमस्कार करा जा हा. म्हणजे ह्या झाडाला आता सेटिंग तेच कोणी म्हणते येत नाही का हो? तसे तुमचे पाहुणे आलते जीवाणू वापरा सांगा मित्र कंपन्यांवाले खूप येतात हा, बरं. खूप येते पण ते त्यांच्या आतून एवढं केमिकलच्या असं कोरीव शिक्का झालेला आहे ना ते पुसूस शाखा डीएनए घुसलेले chemical. कमीच व्हाय ना ते असं ते काय म्हणता म्हणजे पाहिल्यावर
तुमचं सनबर्निंग येईल असं काहीतरी औषध मारा एखादं. सनबर्निंग येईन असं येईन असं मग मी काय बोललो आता नाही ना तुमच्याकडे खरं नाही नाही तर म्हणलं मग तुम्ही सगळ्यांबरोबर नाही वाटते ना कुठंच नाही टाकेल बरं का तसं नाही सगळ्यांना आलेलं आहे ना मग तुमच्याकडे बी आलं पाहिजे आलं पाहिजे. तीनच्या अपेक्षा मग आलं का ते मग ते घालवायला औषध देतील पण मग नाही यायला जाणार. औषध देतील नंतर घालवायला औषध देतील. बरोबर. याच्यात वरवा फरलं कोणतं बी औषध तरच उपयोग नाही कारण आल्यानंतर मी- त्यांनी काय उपयोग होत नाही. कागद ते मस्त लावलं मला हे बाकीचे लोक विचारतात ना अरे का पाऊस झाला किंवा आज वगैरे काही नवीन नवजून वाटलं की विचारते काय आता काय घ्यायला पाहिजे त्यांना जर म्हणलं ना काहीच घेऊ नये मी काहीच घेणार नाही कारण मी त्यांना खोटं सांगत नाही बरोबर आहे. आणि त्यांचं असतं केमिकलवर काहीच घेणार, हा. मी काही घेणार नाही ते म्हणते नाही, पण आम्ही काय घ्यावं मला तुम्ही घ्या ना तुमचे विष घ्यावा. तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या धोरणाने घ्या ना आणि तुम्ही विष घ्या आमच्या डॉक्टर आमच्या हिशोबाने जर घेतलं तर आम्हाला विष का घ्यावा माहिती त्यांच्याकडे विष सोडून दुसरं नाहीच आहे काही. हा तुझे आहेत काही म्हणजे त्यांचं हा खूप मोठा तक्ता असतो सर त्यांचा त्या लोकांना खूप सवय लागलेली ती केमिकलची त्यांना म्हणजे अंगात भिनलं ते गुण असा ते बोलतच नाही केमिकलच बोलत आहे. हा सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की केमिकलच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडे जर फवारायचं म्हटलं तर विषच नको विष दुसरं काय कुठल्याही बुरशीनाशक घ्या कीटकनाशक घ्या कुठल्याही प्रकारचं काही घ्या म्हणजे काही नसताना पोट नाही दुखत तरी घ्या गोळ्या आणायला पण औषध आणि घालवायला म्हणजे आवड ते तिकडे दिसलं का नगरच्या पलीकडे नाही, आजार घालवायला जे औषध आहे ना तेच आजार आणायचं औषध आज आपला भाग आता असा आम्ही खात्रीपूर्वक सांगू शकतो का परिसर सगळे शॉपवाल्या सगळं तेलकट बाग आहेत केल्या ऍक्टिव्ह आहे आम्ही शेजारी हे बघ, ते- आणि त्यांना जर मी म्हटलं मला तेलाची भीती नाही वाटत आम्हाला तेलीच कधीच आम्हाला तेलाची भीतीच नाही वाटली ते येडत काढत असेल. हा आम्हाला तेलाची भीती लगेच नाही वाटली ते म्हणते तेलाची भीती म्हणजे यांना काही येतं का काय घेऊन हो येतं ना एस वैदिकची मंत्र येते म्हणा आम्हाला एस वैदिक म्हणा तेलाची भीतीच नाही वाटली हा? तेलाची भीती काही दिवसांनी लोक आपल्याला मांत्रिक तर नाही आणि त्या म्हणा कोविड सारखं आहे ना ठराविकच लोकांना कोविड झालाय तसं इथं तुम्ही आज व्हॉट्सअपवर टाकायचं ना आमचे मांत्रिक येणार म्हणा मंत्र शिकायला या. मंत्र शिकायला या लोकांना चांगल्या गोष्टीला आहे ना चांगलं लवकर रुचत नाही सगळ्यात मेन गोष्ट काय माहिती का ह्या तुमच्या यशाचं रहस्य काय माहिती का लक्ष्मी त्याच्या दारामध्ये येते ज्याच्याकडे ज्ञान आहे म्हणजे नारायण आहे हा. बरोबर तुम्ही जे व्हिडिओ पाहता आणि ते जे म्हणले ना, मी दोनदा सलग पाहतो सलग पाहिलं मी आज तुम्ही युट्यूबवर जा अनालिसिस मध्ये सर्च रिपोर्ट निघतो व्हिडिओ असतो 40 मिनिटाचा आणि पाहतात 4 मिनिटं हे अर्धवट राव आहे ना यांच्यामध्ये फक्त तात्या विंचूच घुसू शकतो ते मला सांगा ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी लिवली किती जणांनी ती ज्ञानेश्वरी वाचली आहे बरोबर अरे पारायण करते लोक वर डोळे लिंबू पानं फोड. पलटी ते पानं पलटायचं काम ओम चालू नमो ज्या ओम प्रतिपाद्या बरोबर माझी मराठी आहे बोल कौतुके आणि फरक त्यातलं सगळं हा आणि ह्या आपण खात्रीपूर्वक म्हणू शकतो बरं का फरक नाही पडला नाही लोकात काहीच हा, म्हणजे तुमचं परिवर्तन होणं गरजेचं आहे तुम्ही जर एससीटी वैदिकचे व्हिडिओ जर बारकाईने पाहिले ना तुम्हाला सांगतो एकही शेतकरी फेल नाही जाऊ शकत फरक. पण ते व्हिडिओ तुमच्यात उतरले पाहिजे हा बरोबर काय म्हणते तुमचं अगदी खरं आहे. मग ते जर तुमच्यात उतरले तर तुमच्याकडे मला सांगा आता हे एवढं ऊन पडलं याच्यावरती हे पहा चमचम चमचम करताय आहे की नाही गेला उन्हाळा आता काय राहिला उन्हाळा बरोबर 15 मे ही हवा फिरली हा, पण उन्हाळा संपला 15 मे नंतर हे म्हणजे आता या नवीन पिढीला ते बी माहिती नाही 15 मे काय ते बी सांगावं लागून 15 मे काय जुने लोक सांगायचे 15 मे नंतर काय फिरती हवा मग आता टाका रोप हा बरोबर का बरं कारण हवा फिरली म्हणजे मोसमी वारे सुरू होतात मग ती समुद्रावरचे वारे इकडे व्हायला लागले की थंड वारे असतात हा, बरोबर. उन्हाचे ताप कमी होतो हा. मग रोप तुमचे सुकून जात नाही त्याला हवा गरम हवाचा झटका बसत नाही बरोबर. शॉक जमीन बसत जमीन नाही. गार होती सन बर्न होत नाही त्याला म्हणजे इथून पुढे खरा आता टेन्शन मिटलं बरोबर. तुम्ही जो मेन काळ होता त्यातून गुजरले पुढे. हा. म्हणजे आता तुमचा सगळा प्लॉट पाहिला तर झाडाच्या काळोखीमध्ये एवढी ताकद आहे की त्यांनी जेवढी शायनिंग येते ना त्या याच्यावरती फळावरती तेवढं सूर्याचा प्रकाश रिफ्लेक्ट होतो बरोबर काय होतो बरोबर आहे की नाही समजा इथे बुलेट प्रूफ काच असेल तर गोळी काय होणार इथे लागणार तितक्या स्पीडनं वर जाणार दिवस मागे जाणार आणि इथं बुलेट प्रूफ नसेल तर मध्ये घुसणार बरोबर बरोबर आहे की नातच करणार आहे. नाही एससीटी वैदिक म्हणजे बुलेट प्रूफ काच बरोबर 100% 100% आणि त्या मला पहिल्या 12 महिन्यात नाही लक्षात आलं अर्धवट वापरल्यामुळे त्याच्यावरती ज्यावेळेस तुम्ही RNPH वापरता जमिनीमध्ये ज्यावेळेस तुम्ही लोकांना काय वाटतं सर एवढे व्हिडिओ तयार करता आणि काय करायचं ते सांगतेच नाही आता आमचं 5 मिनिटात सांगून देतो तुला काय सांगू हा. पण महत्वाचं बरोबर आहे की नाही 5 मिनिटात तुम्हाला तो जर कळत असतं तर आम्ही करे कपाचा काल सांगत बसू बरोबर. करे कपाचा करे करवंदीचा करे करवतीचा कर कार्बनचा हे कार्बनचा हे महत्वाचं आहे. हे क्या बात आहे. हे ज्या वेळेस कळन का त्याच वेळेस हे नाही तर एन पीक क्या बात आहे बघितलं का तुम्ही जे सांगितलं होतं ना जे टनाने लागत आहे
ते ग्रॅमने टाकायचं काम चालू आहे आणि जे ग्रॅमने लागत आहे ते टनाने टाकायचं सगळं उलट सुलट. शिक्षण याला म्हणते शिक्षण. अरे क्या बात आहे. Very good. तेव्हापासून ते आम्हाला ते थोडं हेच रहस्य व्हिडिओ मध्ये हा सर पहा तिने लोक तुमची व्हिडिओ लय ऐकली असतील त्यांनी. संध्याकाळी म्हणजे आपलं दुसरं कामच दुसरं कामच नाही नाही. आजही बी नाही. म्हणजे कंटिन्यू तुमचे शॉर्ट व्हिडिओ असो, फुल व्हिडिओ असो, मोठे लॉंग व्हिडिओ असो, काय असो झाले ना आम्ही लगेच